मित्रांनो, हा 2021 ते 2023 मध्ये आपण जो सिनड हल्ली करत आहोत तो काय आहे आणि नक्की कशासाठी हा सिनड आहे? तर बाप्तिस्मा घेतलेल्या श्रद्धावंतांमधून जास्तीत जास्त लोक ह्या सिनडमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा पोप महोदय फ्रान्सिस बाळगून आहेत. श्रद्धा आणि नीतिमत्ता ह्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यात वाढत राहण्यासाठी पोप फ्रान्सिस यांना सर्वांचे सहकार्य हवे आहे. अशा प्रकारे ते ख्रिस्त सभेतील सर्वांना जीवन बळकट करू इच्छितात. ख्रिस्त सभेची रचना सहकारी वृत्ती व सह उत्तरदायित्व यांना प्रेरणा देणारी असावी व त्यामुळे धर्मग्रामातील परिवार बांधणी व धर्मग्राम पातळीवर, धर्मप्रांतीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, खंडात्मक पातळीवर, शेवटी वैश्विक पातळीवर चर्चमध्ये अधिकाधिक सहभागिता दिसून यावी. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेची ही स्पष्ट शिकवणूक आहे. अर्थात चर्चमध्ये सर्वांच्या सहभागितेची प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे आणि ती प्रक्रिया दृश्य रूप असली पाहिजे. एकात्मता, सहभागिता आणि मिशन हे शब्द 2021 ते 2023च्या सिनड संदर्भात महत्त्वाचे शब्द आहेत. सहभाग घेणे हे केवळ बघ्यांची भूमिका घेण्याच्या विरुद्ध आहे. अशी माणसे समजून न घेता फक्त टीका करणारी असू शकतात. ह्या दिवसामध्ये गाव परिवारात एकत्र येण्यामागचा हेतू आपण पोप महाशयांना एखादा दस्तऐवज तयार करण्यासाठी काही अहवाल पाठवायचा आहे असा नाही. येथे कोणतेही अगोदर ठरलेले निष्कर्ष नसतील. सिनडमध्ये एक व्यक्ती दुसऱ्यावर अधिकार गाजवणार नाही. सिनड ही एक बौद्धिक कसरत नसून त्यामध्ये सहभागी होणे हा एक आध्यात्मिक अनुभव असावयास हवा. म्हणून फलनिष्पत्तीवर लक्ष केंद्रित केले जात नसून आपल्या व्यक्तिगत परिवर्तनाची प्रक्रिया सुरू व्हावी यावर लक्ष केंद्रित केले जावे. कुटुंब, गाव परिवार, धर्मग्राम, धर्मप्रांत, राष्ट्र, खंड आणि विश्व या सर्व स्तरांवर सहप्रवासात्मक सिनोडल विचारसरणीचा स्वीकार केला जावा. सर्वांना ह्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. सर्वांना. ख्रिस्त सभा मुळात सहप्रवासी सिनोडल आहे, पण धर्मगुरूंच्या वर्चस्वामुळे, ज्याला क्लेरिकलिझम म्हणतात, ख्रिस्त सभा दुसऱ्या सहस्त्रकामध्ये आपला हा सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल स्वभाव विसरली होती. जेथे धर्मगुरूंनी प्रापंचिकांना फक्त प्रार्थना करणे, दान देणे आणि आज्ञाधारक राहणे यापुरतेच मर्यादित ठेवले होते. ख्रिस्त सभेने आपला विसरलेला सहप्रवास पुन्हा आत्मसात करायला हवा, म्हणून ही सिनड आहे. धर्मगुरूंचे वर्चस्व, ज्याला आपण क्लेरिकलिझम म्हणतो, नक्की काय आहे? तर धर्मगुरूंचे वर्चस्व म्हणजे धर्मगुरूंना वाटत असलेला सेवा आणि सत्ता ह्यामधील गोंधळ. सेवा आणि सत्ता, गोंधळ ह्यामधल्या दोन शब्दामधील. धर्मगुरूंच्या ह्या वर्चस्वाला तिलांजली देऊया. प्रश्न असा की चर्चमध्ये महत्त्वपूर्ण स्थान कोणाचे असते? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावयास हवे. स्वतः पोप महोदय या प्रश्नाचे उत्तर देतात. ते म्हणतात, जे सेवा करतात, निस्वार्थी सेवा करतात, त्यांचे चर्चमध्ये महत्त्वाचे स्थान असते.
म्हणून धर्मगुरू, व्रतस्थ आणि बिशप्स यांनी आता आपलं तोंड उघडून नव्हे तर कान उघडे ठेवून सर्वसामान्य श्रद्धावंतांच्या सोबत बसायला हवे. ही सिनड ख्रिस्त सभेच्या प्रत्यक्ष स्वभावात रचनात्मक व प्रक्रियात्मक बदल करण्यासाठी सर्वांना आमंत्रण देत आहे. पोप फ्रान्सिस या सिनडचा गहन अर्थ आपणास समजावा म्हणून नवीन करारातील 2 प्रतिमा आपल्यापुढे ठेवतात. पहिली प्रतिमा आहे ती शुभवर्तमानानुसार लोकसमुदाय व प्रेषित यांच्याबरोबर प्रभू येशू नेहमी असत. आणि दुसरी प्रतिमा संत पीटरचे परिवर्तन जे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात नमूद केलेले आहे. पहिल्या प्रतिमेमध्ये लोकसमुदाय येशूबरोबर असताना निवडलेली प्रजा आपणाला दिसते, परंतु येशूविना ही प्रजा केवळ लोकसमुदाय अशा प्रकारे राजकीय पक्ष उरतो. प्रेषित जेव्हा प्रभू येशूबरोबर एकत्र असतात तेव्हा प्रेषितांकडून सर्वसमावेशक कार्यसेवा सुरू होते. पण येशूविना ते शिष्य केवळ एक अराजकीय सेवा संस्था म्हणजे आजचे NGO ठरतात. संत पीटरने काही कालबाह्य परंपरा सोडायला पाहिजे असे चित्र दुसऱ्या प्रतिमेमध्ये दिसते. ही प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नमूद केलेली घटना संत पीटर जो यहुदी होता आणि कॉर्नेलियुस जो परधर्मीय होता, या दोघांना परमेश्वराने एकत्र आणण्याच्या घटनेमधून हा प्रसंग प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात अध्याय 10 ओवी 1 ते 48 आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. सिनडच्या ह्या दिवसांमध्ये आपल्या गाव समूहातील सभा एकमेकांचे ऐकणे आणि ऐकलेल्याची पारख करीत राहणे ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे मी तपशीलवार तुमच्या पुढे स्पष्ट करतो. पहिला मुद्दा, सिनड हा इंग्रजी शब्द 2 ग्रीक शब्दांमधून तयार झालेला आहे. सिनड, सिन, SYN, सिन म्हणजे सह आणि होडोस, HODOS म्हणजे रस्ता. म्हणजेच या शब्दांमधून सहप्रवास, सिनड हा आशय ध्वनित होतो. सिनड स्थापनेच्या 50व्या वर्धापन दिनी पोप फ्रान्सिस म्हणाले, प्रवासात्मकता म्हणजे सिनोडल हा संपूर्ण चर्चचा एक अंतर्भूत भाग आहे, कारण तो रोजच्या जगण्याच्या आणि काम करण्याच्या विशिष्ट मार्गाचा संदर्भ देतो. मोदुस विव्हेंदी एत ओपेरांदी असं लॅटिनमध्ये म्हणतात. म्हणजेच ख्रिस्त सभा अधिकाधिक पवित्र त्रैक्याप्रमाणे सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल स्वभावाची असावी. दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेत अगदी सक्रिय भाग घेतलेले कार्डिनल स्वेनन्स त्यावेळी म्हणाले होते, सहप्रवासात्मक सिनोडल चर्च हे आशेचा कैरोस म्हणजे आशेच्या निर्णयात्मक अशा अनुकूल त्याचा क्षण आहे. जो क्षण ख्रिस्त सभेच्या सर्व सदस्यांमध्ये त्यांच्या सहजबाबदारीसह संपूर्णतः अस्तित्वात असतो. दुसरा मुद्दा, 15 सप्टेंबर 1965 ह्या दिनी ॲपोस्टॉलिका सॉलिट्युडिनो या आपल्या मोतू प्रोप्रियो ह्या दस्तऐवजात पोप महोदय 6वे पॉल, आजचे संत 6वे पॉल ह्यांनी बिशपांची सिनड, ही सिनड जी आहे ही बिशपांची सिनड असा उल्लेख का केला? कारण बिशपांची सिनड ख्रिस्ताच्या शरीराच्या सर्व सदस्यांशिवाय असूच शकत नाही. प्रत्येक धर्मप्रांताच्या बिशपांना परमेश्वराच्या प्रजेचा विशिष्ट भाग जबाबदारी सांभाळण्यासाठी सुपूर्द केला जातो. बिशप धर्मगुरूंच्या सहकार्याने आपल्या कळपाची निगा राखतात. ह्या स्थानीय चर्चमध्ये ख्रिस्ताचे
एकच पवित्र कॅथोलिक आणि प्रेषितीय चर्च खरोखर हजर आहे आणि सक्रिय आहे. हे तुम्हाला ख्रिस्तुस डॉमिनुस अध्याय 11 ह्यामध्ये वाचायला मिळेल. कार्थेजचा संत सिप्रियन ह्याने लिहिलेला आहे की बिशपांमध्ये ख्रिस्त सभा हजर असते आणि ख्रिस्त सभेमध्ये बिशप हजर असतात. बिशप हे स्थानीय ख्रिस्त सभेचे प्रमुख आहेत आणि ख्रिस्त श्रद्धावंतांबरोबर ते बिशप सर्वांना मिळून ख्रिस्ताचे शरीर बनतात. एकटे नाहीत, सर्वांना मिळून ते ख्रिस्ताचं शरीर बनतात. त्या ख्रिस्ताच्या शरीराचा विविध स्तरांवर अनेकांशी संबंध येतो. अशा प्रकारे सिनडची संकल्पना व्यापक करून जे निरनिराळ्या प्रकारे चर्चच्या रहस्यांशी संबंधित असतात अशा जगातील सर्व लोकांचा सिनडमध्ये समावेश करण्यात यावा. कॅथोलिक म्हणून आपण चर्चचा प्रत्येक घटक सहप्रवास करणारे सिनोडल असावयास हवेत. म्हणजे संकुचित दृष्टिकोन चर्चमधून नष्ट होईल. अर्थात सर्व कॅथोलिक श्रद्धावंत चर्चमध्ये पूर्णपणे समाविष्ट होतात. मग इतर ख्रिस्तीजन चर्चबरोबर एकत्र जोडलेले असतात. इतर म्हणजे जी इतर ख्रिस्ती पंथ आहेत ते. त्याचप्रमाणे इतर धर्मीय लोक विशिष्ट संबंधांनी चर्चशी निगडीत असतात. शेवटी जे परमेश्वराचा शोध घेत आहेत आणि जे खऱ्या परमेश्वराला अजून ओळखत नाहीत त्यांचा देखील सार्वकालिक तारणामध्ये प्रवेश होऊ शकतो, असं लुमेन जेन्सियम म्हणजे चर्चची जी मूलभूत घटना आहे दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेमध्ये त्याच्यात 14 आणि ते 16 असे हे परिच्छेद नमूद करतात. तिसरा मुद्दा, बऱ्याच जणांना वाटते की फक्त काही निवडक लोक संपूर्ण ख्रिस्त सभेचे प्रतिनिधित्व करतात. बिशप, पोप, बिशप, फादर्स, सिस्टर्स एवढेच फक्त खरा जणू काही चर्चचा भाग आहेत असं काही लोकांना वाटते. परंतु जेव्हा ख्रिस्त सभा तिच्या सर्व सदस्यांबरोबर खरोखर एकत्र असते तेव्हा ती अस्सल ख्रिस्त सभा असते. चर्चमधून कोणालाही वगळले जात नाही एवढे म्हणणे पुरेसे नाही, तर सर्व श्रद्धावंतांना सिनडचा सर्वसमावेशक भाग बनविण्यासाठी सक्रिय प्रयत्न व्हायला हवेत. म्हणून ख्रिस्त सभेच्या सर्व सदस्यांकडून सक्रिय आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा केली जाते. चौथा मुद्दा, रोजच्या जीवनात गाव परिवार, धर्मग्राम पाळकीय परिषद, धर्मप्रांतीय पाळकीय परिषद, अर्थ आणि मालमत्ता समिती आपल्या पॅरिसच्या, धर्मप्रांत व वैश्विक चर्च ह्या सर्व स्तरांवर संपूर्ण ख्रिस्त सभा एकात्मतेने जीवन जगत आहे असे दिसावयास हवे. सर्वांचे सहकार्य कसे मिळवायचे? सर्वांनी चर्चच्या मिशन कार्यात कसे सहभागी व्हायचे? परमेश्वराचे मिशन कार्य कशा प्रकारे सिद्धीस नेता येईल? अशा प्रश्नांची उत्तरे प्रस्तुत सिनडमध्ये शोधायला पाहिजेत. प्रत्येकाने प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजेत. सर्वांनी ह्या प्रश्नांची ठोस अशी उत्तरे शोधली पाहिजेत. म्हणून एकमेकांचे लक्षपूर्वक ऐकणे हे चर्चमधील सर्व ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. पाचवा मुद्दा, आपल्या आजूबाजूच्या वास्तव्याकडे लक्ष पुरवणे व समाजातील सर्व लोकांकडे लक्ष देणे हा चर्चचा सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल आणि अत्यंत असा महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना आपण ज्या सिनडमध्ये हल्ली गुंतलो आहोत त्याचा मुख्य उद्देश हाच आहे. कोणत्याही वचनबद्धतेविना बोलणाऱ्या एखाद्याचे मत ऐकत बसणे हे सिनडचे ध्येय नाही, तर एकत्रितपणे सर्वांनी पवित्र आत्म्याचं ऐकणे हे सध्याच्या सिनडचे प्राथमिक ध्येय आहे. आपली अंतःकरणे आपण खुली करून सर्वांचे ऐकावे हे महत्त्वाचे आहे, कारण ते पवित्र आत्मा प्रेरित करीत असतो. मुलांना देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी करायचे आहे.
मुलांना चित्र काढणं, रंगकाम करणं, कथा सांगणं इत्यादी माध्यमांतून त्यांचे आपण ऐकायला शिकले पाहिजे. तसेच युवकांचे म्हणणे देखील युवा स्थितीला धरून नीट ऐकायला शिकले पाहिजे. वृद्धांचे सुरकुतलेले चेहरे अनुभवाचे खंड बोलतील म्हणून वृद्धांचे सुद्धा ऐकले पाहिजे. केवळ एकमेकांना खुश करण्यासाठी एकमेकांचे ऐकायचं नाही, तर आपण जे ऐकतो त्यातून पवित्र आत्म्याची वाणी काय बोलते हे आपण ओळखले पाहिजे. पवित्र आत्मा संपूर्ण ख्रिस्त सभेशी बोलत असतो, म्हणून प्रत्येक व्यक्ती वा काही व्यक्तींचा छोटासा संघ ह्यांच्याद्वारे देखील पवित्र आत्मा बोलू शकतो. संपूर्ण चर्चने ऐकावे म्हणून पवित्र आत्मा बोलत असतो हे आपण लक्षात घ्यावयास हवे. पवित्र आत्मा संपूर्ण ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी बोलत असतो. पवित्र आत्मा सर्व घटकांत ऐक्य निर्माण करतो. सैतान दुही वाढवतो. आपले मुंबईचे कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांचे उद्गार आपणासाठी हे मी सांगतो ते समजण्यास सहाय्य करतील. ते म्हणतात, सिनड ह्या प्रक्रियेविषयी पुष्कळ लोकांमध्ये बराच उत्साह दिसून येतो, परंतु डोळ्यात तेल घालून ह्या प्रक्रियेला योग्य दिशा दाखवली नाही तर ख्रिस्त सभा आहे त्यापेक्षा अधिक विभागली जाऊ शकते व तिच्यात असलेल्या गोंधळापेक्षा अधिक गोंधळ ख्रिस्त सभेत माजू शकतो. 6वा मुद्दा, आपल्यामध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या सहभागी संरचनांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यास सिनडमुळे आपणास सक्षमता प्राप्त झाली पाहिजे. इव्हॅल्युएशन, गाव परिवारातील कार्य, धर्मग्राम पाळकीय परिषद कशी चालली आहे, धर्म प्रांतीय पाळकीय परिषद काय होते त्याच्यामध्ये, CRI म्हणजे कॅथलिक रिलिजियस ऑफ इंडिया जे व्रतस्थ आहेत, आणि धर्मगुरूंची परिषद, ह्या सर्व रचना सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल चर्च बनण्यासाठी अनुकूल आहेत. त्या सर्व रचना सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल चर्चला प्रोत्साहन देण्यासाठीच आहेत. ह्या रचना दी स्ट्रक्चर्स ह्या द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेचे गोमटे फळ आहेत. सर्वांना जे आबंधक लादले जाते ते सर्वांनी एकत्र ठरवले पाहिजे आणि एकमताने मंजूर केले पाहिजे. या अभिजात मध्ययुगीन तत्वाच्या प्रकाशात अध्यापन, पावित्र्य आणि प्रशासनाच्या कार्यात परमेश्वराच्या सर्व लोकांना सामील करून घेण्याची अस्सल प्रक्रिया तयार करण्याचा मार्ग म्हणजे आपण साजरी करीत असलेली सिनड आहे. संत सिप्रियन सर्व बिशपांना आठवण करून देतो की कार्यभार सांभाळताना त्यांनी धर्मगुरूंच्या सल्ल्याशिवाय आणि लोकांच्या सहमतीशिवाय पुढे जाऊ नये. पारख करणे, निर्णय ठरवणे, नियोजन करणे आणि ठरवलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे या प्रक्रियांमध्ये सर्व प्रापंचिकांनी सहभाग दर्शविला पाहिजे. चर्च लोकशाही नाही तर एकोपा आहे असे केवळ बोलून थांबता येणार नाही. याकरिता दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग तर होत नाही ना? सेवा आणि अधिकार ह्यामध्ये गोंधळ तर माजला नाही ना? म्हणजे धर्मगुरू आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक वचनबद्ध प्रापंचिक आपल्या भारतातील सामान्य कॅथलिक व्यक्ती, कुशल सामाजिक विश्लेषक, त्यांचं नाव आहे जॉन दयाल, ह्यांच्या मते धर्मगुरूंचे वर्चस्व, ज्याला आपण क्लेरिकलिझम म्हणतो, धर्मगुरूंनी स्वतःसाठी राखून ठेवलेल्या हक्काची ती भावना आहे, जेणेकरून प्रत्येक गोष्ट केवळ धर्मगुरूंच्याच मनाप्रमाणे नियंत्रित केली जाईल. हे एका प्रापंचिकाचं अगदी प्रांजळ असं म्हणणं आहे. 7वा मुद्दा, चर्चमध्ये पडलेल्या गटबाजींचं काय? धर्मप्रांतामध्ये बहुसंख्याक लोकांच्या विरुद्ध अल्पसंख्याक गट असे तयार होत नाहीत ना? आजची लोकशाही म्हणजे बहुसंख्यांच्याकडून अल्पसंख्याकावर होणारे अन्याय आहेत का?
श्रद्धेचे सत्य केवळ बहुसंख्याकांच्या मर्जीवरच अवलंबून असते का? एक विशिष्ट व्यक्ती किंवा एक छोटासा समूह देखील सत्याच्या अधिक जवळ असलेला आढळून येऊ शकतो. सामुदायिक हितावर म्हणजे सर्वोदयावर आपले लक्ष केंद्रित करावे व त्यासाठी आपला स्वार्थ कसा बाजूला सारायचा हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल चर्चमध्ये ज्या बाबतीत समावेशकता आढळून न येणाऱ्या संस्थांचा रचनांचा नामोल्लेख करता येईल काय? चर्चमधील सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल रचनेमध्ये स्ट्रक्चर्स, सल्लागार भूमिका व निर्णय घेणारी भूमिका या दोघांमध्ये विरोध आढळून येतो का? जेव्हा समस्त ख्रिस्ती समुदायाचे एखाद्या गोष्टीविषयी सर्वसाधारण एकमत होते तेव्हा चर्चचा एखादा नेता समुदायाने जे ठरवलं आहे त्यापेक्षा वेगळ्या बंधनकारक निर्णयाचे समर्थन कोणत्या आधारावर करू शकतो हे स्पष्ट झाले पाहिजे. पोप महोदय संत 6 पॉल यांनी अपोस्टॉलिका सोलिटुडो ह्या आपल्या मोटू प्रोप्रिओमध्ये ते जे सांगतात ते फार लक्षवेधी आहे. बिशपांची सिनड सल्लागार भूमिका पार पाडण्यासाठी असली तरी तिला निर्णय घेण्याचा देखील अधिकार असतो. हे लुमेन जेन्सियम म्हणजे ख्रिस्त सभेची घटना दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेमधील 19 पॅरेग्राफ परिच्छेद नमूद करतो की प्रभू येशूने प्रेषितांना शुभवर्तमानाच्या प्रसारासाठी काही सामुदायिक सत्ता आणि जबाबदारी दिली होती. 8वा मुद्दा, आजच्या 3ऱ्या सहस्त्रकात ख्रिस्त सभा सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल होणे अगत्याचे आहे. कारण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात त्या दिशेने जलद बदल होत आहेत. ख्रिस्त सभेने जगातील व्यवहारांच्या गतीने बदल केले नाहीत तर ख्रिस्त सभा कालबाह्य किंवा निरर्थक बनण्याचा तिला धोका आहे. आजोर्नामेंतो हा एक इटालियन शब्द पोप 23 जॉन ज्यांनी व्हॅटिकनची दुसरी विश्व परिषद सुरू केली, ज्यांनी त्याचा विचार केला, बोलली, रचना केली आणि सुरू केली, ते नेहमी सांगायचे आजोर्नामेंतो म्हणजे तुम्ही काळाला धरून वागा, रोजच्या जीवनाला धरून वागा. तसे न झाल्यास या जगात आपल्या सर्वांची विश्वासार्हता आपण ख्रिस्तीजन गमावून बसू. ख्रिस्त सभेमध्ये सुद्धा ही विश्वासार्हता एकमेकांसंबंधी राहिली आहे काय असा संभ्रम कधीकधी निर्माण होतो. 9वा मुद्दा, अत्यंत गंभीर प्रश्न म्हणजे चर्च कशाकरिता अस्तित्वात आहे. म्हणून प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या माणसानेही हा प्रश्न विचारावा, मी कशाकरिता जगतो? चर्चचे मिशन कार्य फक्त आपले स्वतःचे जीवन या पृथ्वीवर अधिक सुसह्य करण्यापर्यंतच मर्यादित आहे का? परमेश्वराचे मिशन कार्य ह्या विधानाचा अर्थ आज ख्रिस्त सभेवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी देखील अधिकाधिक अनिश्चित व गोंधळात टाकणारा होत चालला नाही काय? आपण ख्रिस्ती लोकांनी आपल्या देशातील प्रचलित राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन कसे वागले पाहिजे? जॉन दयाळ ज्यांचा मी उल्लेख अगोदर केला, एक प्रापंचिक, ठामपणे सांगतात की गेल्या काही वर्षात अनेक अहवालांनी पुढील विधानाला विश्वासार्हता दिली आहे की भारत देश कदाचित महिलांसाठी जगातील सर्वात वाईट ठिकाण बनला आहे. विशेषतः जे गरीब आणि निराधार आहेत त्यांच्यावरील खूप गुन्हे बेसुमार वाढले आहेत. आणि जॉन दयाळ ते प्रापंचिक पुढे म्हणतात, भारतीय चर्चमध्ये जातीयवादाची कपटी उपस्थिती ही वर्णद्वेषाचा म्हणजे रेसिझमचा एक स्वदेशी आवृत्ती बनली आहे आणि देशाच्या विविध भागांमध्ये ती वृत्ती वेगवेगळ्या प्रकारे अनुभवली जाते. वर्णद्वेषाप्रमाणे त्वचा, बोलणे किंवा वांशिक मूळ ह्या गोष्टी अनेकदा इतर आपल्यासारखे नाहीत अशा संवेदनशील रहित आणि तिरस्काराच्या भावनेने बोलल्या जातात. एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांचे ऐकून घ्यायची आवश्यकता नाही का?
आपल्यावर येणाऱ्या पेच प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज नाही का? आपण जर या बाबतीत सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल वृत्ती धारण केली नाही तर आपली श्रद्धा दुबळे होण्याला विलंब लागणार नाही. आपल्या पुढ्यात ठाकलेले आपले प्रश्न सोडवण्याकरिता आपण सर्वांनी सहप्रवासात्मक म्हणजे सिनोडल वृत्ती धारण करणे आवश्यक आहे. आपल्याला खरोखर प्रगती करायची असेल, विशेष करून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, तर सहप्रवासात्मक सिनोडल होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 10वा मुद्दा, फक्त एकमेकांचे ऐकण्याच्या प्रक्रियेमध्येच आपणास आपले चर्च नेमके कुठे आहे हे कळू लागेल. म्हणून भय न बाळगता एकमेकांना भेटणे, आपल्या गाव परिवारामध्ये आपण करतो तसे एकमेकांचे ऐकणे आणि ऐकलेल्या गोष्टींची एकत्र पारख करणे, ह्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. सकारात्मक बदल आपणास वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या कालबाह्य, निरर्थक आणि अनावश्यक परंपरा सोडण्यास मदत करू शकतो. एक लॅटिनमध्ये शिकवलं जातं, एक्लेसिया सेम्पर रिफॉर्मांदा एस्ट, म्हणजे चर्च नेहमीच स्वतःमध्ये सुधारक करीत राहिलं असलं पाहिजे. ह्या ठामपणे मांडलेल्या शिकवणुकीप्रमाणे होणारे बदल चर्चचे नूतनीकरण करण्यास मदत करू शकतात. आपल्या सध्याच्या सल्लागार संरचना जी स्ट्रक्चर्स आहेत, ह्या सिनड आणि एकात्मतेच्या भावनेने सक्षम केल्या जाऊ शकतात. कार्डिनल ईव कॉंगार, एक महान धर्मपंडित, व्हॅटिकन विश्व परिषदेमध्ये भाग घेणारा माझे प्रोफेसरसुद्धा होते, ते चर्चमधील रचनांबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हणतात, आपण असणाऱ्या स्ट्रक्चर्समुळे, संरचनेमुळे जे काही नूतनीकरण करू शकतो ते करत राहायचं आणि आवश्यकता असेल तेव्हा नूतनीकरण करण्यासाठी नवीन रचनासुद्धा स्थापन करायच्या, म्हणजे चर्चमध्ये सतत सुधारणा होत राहील. आपण सर्व मिळून एक चर्च आहोत हा आपला दावा कितपत खरा आहे? आपण ख्रिस्ताचे एक शरीर आहोत का? मग ख्रिस्ताचे शरीर निरनिराळ्या समूहात आणि गटात विभागले का आहे? ह्या गटबाजीमुळे आपली खरी अस्मिता पुसून गेलेली दिसते. आपणामध्ये एकापेक्षा दुसरा वरचढ व्हायला बघतो का? आक्रमक बनून आपली मते दुसऱ्यावर लादली जातात का? ख्रिस्त शरीराचे सर्व अवयव खरोखर क्रियाशील आहेत का? विविधतेतील ऐक्य ही चर्चची मूलभूत ओळख आहे, परंतु चर्चमध्ये खरोखर ऐक्य आहे का? 10व्या आणि 16व्या शतकामध्ये 2 वेळा चर्चमध्ये दुफळी पडली, हा इतिहास आहे. 10व्या शतकात जगामधील पूर्व आणि पश्चिम विभाग म्हणून चर्चचे 2 तुकडे झाले आणि 16व्या शतकामध्ये जगामधील उत्तर व दक्षिण विभाग म्हणून चर्च दुमंगले. आज बहुधा अशी नाट्यमय दुफळी चर्चमध्ये दिसत नसेल, परंतु आपल्या धर्मग्राम, आपल्या धर्मप्रांतात आणि आपल्या वैश्विक ख्रिस्त सभेमध्ये खरोखर विविधतेमध्ये ऐक्य आहे का? चर्च खरोखर ख्रिस्ताचे जिवंत शरीर आहे, परंतु निरनिराळ्या गटांत व विभक्त झालेल्या समूहामध्ये आंदोलनात राहून एक गट दुसऱ्यांवर वरचढ होऊ पाहतो. म्हणून चर्चला सहप्रवासात्मकतेची म्हणजे सिनोडल चर्च बनण्याची नितांत गरज आहे. एकत्र चालण्याची गरज आहे. चर्चला स्वतःचा मूलभूत स्वभाव पुन्हा परत मिळवून देणे शक्य नाही का? होय, जरूर शक्य आहे. पण जेव्हा चर्चमध्ये सर्वजण सहप्रवासाने म्हणजे सिनोडल चालण्याचा निश्चय करतील, तेव्हा आपल्या विभक्त झालेल्या लोकांबरोबर ख्रिस्ती श्रद्धेशी तडजोड करण्यासाठी सदर सिनड आमंत्रण देत नाही. आणि असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. सर्वांना फक्त वरवरून एकत्रित ठेवण्यासाठी व एकत्र आहेत असे चित्र दर्शविण्यासाठी सर्वसंमत सत्याचा स्वीकार करून तडजोड करणे अजिबात शक्य नाही. अंतिम ध्येय चर्च एक, पवित्र, कॅथोलिक व प्रेषितीय आहे हे सत्य गाठणे आहे. आणि म्हणून 11वा मुद्दा,
आपल्या धर्म प्रांतामधील काही विभाग सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह असू शकतात. उदाहरणार्थ ज्यांचे नवीन प्रश्न आहेत, नवीन उत्तरं आहेत, कारण ते नव्याने ख्रिस्ती झालेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या आदिवासी किंवा दलित ख्रिस्ती बांधवांनी लंगडत पांगडत चाललेल्या थकलेल्या चर्चचे दुबळेपणाने अनुकरण करण्यापेक्षा नवीन प्रकारे पूर्णपणे त्यांचा अस्सल आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद ते देऊ शकतात. 12वा मुद्दा, सिनडचा धर्मप्रांतीय पूर्वतयारीचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. हे सिनड निलंबित करण्यासाठी केलेले नसून 17 ऑक्टोबर 2021ला सुरू झालेला हा टप्पा 2022 मार्चपर्यंत चालू राहणार. सिनडच्या या पातळीवरील प्रक्रियेला पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा कालावधी वाढविण्यात आला आहे की ह्या सभा आपल्या गावगटातील एकदाच नाही, कदाचित दोनदाच नाही, अनेक वेळा होत राहिल्या पाहिजेत मार्चपर्यंत. हा टप्पा सिनड यशस्वी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे हा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. धर्मप्रांतीय टप्प्याचा कळस एका स्वतंत्र धर्मप्रांतीय सिनडमध्ये व्हावयास हवा म्हणून धर्मगुरूंची काउन्सिल जी आहे, सेवक नेत्यांची जो गट आहे, धर्मग्राम पाळकीय काउन्सिलचे प्रतिनिधी, धर्मप्रांतीय पाळकीय काउन्सिल इत्यादी संघटनांतर्फे धर्मप्रांतीय सिनड सर्व सभासदांपर्यंत पोचविण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आणि शेवटचा 13वा मुद्दा, रोमन मिसान ग्रंथामध्ये निरनिराळ्या गरजांसाठी आणि प्रसंगांसाठी मिसा व प्रार्थना दिलेल्या आहेत. त्या मिसा ग्रंथातील पृष्ठ क्रमांक 795 पृष्ठ क्रमांक सिनड देखील साठी एक मिसा दिलेली आहे. जगभरातील संपूर्ण चर्च आज सिनडमध्ये मग्न आहे. अशा वेळेला जेव्हा आपल्या ओर्दोमध्ये पर्यायी मिसा निवडण्याची नोंद असते तेव्हा धर्मगुरूंनी, मी एक आव्हान करून सांगतो, धर्मगुरूंनी लोकांबरोबर सिनडसाठी मिसा अर्पण करणे खूप अर्थपूर्ण ठरेल. शेवटी प्रार्थना करतो. ख्रिस्त सभेतील सर्व अयोग्य गोष्टी पवित्र आत्मा दूर करो व सर्व श्रद्धावंतांना सहप्रवास सिनोडल मार्गक्रमण करण्यास तो शक्ती पुरवो. एकात्मता, सहभागिता आणि परमेश्वराचे मिशन कार्य यांचा आनंदी अनुभव घेण्यासाठी पवित्र आत्मा सर्वांना एकत्र ठेवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. थँक यू व्हेरी मच.